वाढती गुन्हेगारी नशेखोरी मोडून काढण्यासाठी नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोशी हे स्वतः दंडुका घेऊन रस्त्यावर उतरले आहे। शुक्रवारी सायंकाळी त्यांनी संजयनगर कुपवाड परिसरातील डार्क स्पॉटवर तपासणी केली, तसेच परिसरात गस्त घालत नागरिकांशी संवाद साधला। प्रदीर्घ काळानंतर अधीक्षक रस्त्यावर आल्याने सर्वत्र चर्चा सुरू होती। दरम्यान अधीक्षक दोशी हे अचानक कोणालाही न सांगता स्वतः शहरात फिरत असल्याने अनेकांचे धाबेदान आणले आहेत। सांगली शहर आणि परिसरात खुनाच्या घटना वाढल्या आहेत। दर 4 दिवसाला एक खून होतो आहे। मागील महिन्यात एका दिवशी 3 खून झाले। दुसऱ्या बाजूला नशेखोरांचा खुलेआम धिंगाणा सुरू आहे। पोलीस दलाची गस्त कुचकामी असल्याचा आरोप करण्यात आला आहे। नशेखोर गुन्हेगारांमुळे सांगलीकर भयभीत झाले आहेत। डार्क स्पॉटवर खून झाल्यानंतर सांगलीत प्रथमच पोलीस ठाण्यावर मोर्चा आला। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेतली। तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची बदली झाल्यानंतर तुषार दोशी यांच्याकडे सूत्रे देण्यात आली। त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अधिकाऱ्यांच्या ओळखी करून घेतल्या। बेसिक पोलिसिंगसह दृश्य पोलिसिंगवर अधिक भर दिला जाईल असंही त्यांनी जाहीर केले। त्यानंतर काल सायंकाळी ते स्वतः पथकासह रस्त्यावर उतरले। पहिल्यांदा संजयनगर परिसरातील प्रत्येक डार्क स्पॉटवर त्यांनी भेटी दिल्या। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।